बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार धनेश अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणातील काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ बुधवारी प्रचार दौरा काढण्यात आला। बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार धनेश अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणातील काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ बुधवारी उळेवाडी, बक्षीहिप्परगा आणि मुळेगाव इथं प्रचार दौरा काढण्यात आला। या दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत परिसरात राजकीय वातावरण तापलं। या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितलं की शिवसेनेचे धनेश अचलारे आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांना निवडून द्या। खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हे देखील आपल्या गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीत। दरम्यान जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका करत प्रचारात आक्रमक भूमिका घेतली। भाजपकडून मतदारांना विकत घेण्याची स्पर्धा सुरू आहे। ते पैसे देत असतील तर घ्या, कारण ते तुमचे हक्काचे पैसे आहेत, पण मतदान मात्र शिवसेनेचे धनेश अचलारे आणि काँग्रेसचे अप्पा धनके यांनाच करा, असं थेट आवाहन त्यांनी केलं। उळेवाडी, बक्षीहिप्परगा आणि मुळेगाव या सर्व गावांमधून या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी घोषणा, कार्यकर्त्यांचा जोश आणि नागरिकांची उपस्थिती पाहता शिवसेना काँग्रेस आघाडीचा प्रचार जोरात रंगताना दिसून आला। गणेश असलेले हे दुसऱ्यांदा इलेक्शन लढवत आहे, आप्पा देखील दुसऱ्यांदा इलेक्शन लढवत आहेत। या दोघांना प्रशासनाची व राजकारणाची पूर्ण ज्ञात आहे। आपल्याला सगळ्याला विनंती आहे की पंचायत समितीला आप्पा या ठिकाणी उभारलेले आहेत। पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत, जे विजय राठोड कालपर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करत होते आणि अनेक वेळा खासदार ताई असेल, आम्ही असेल, सगळ्यांनी सांगितलं त्यांना किंवा तुमच्या वडिलांपासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण लढलाय। ते दुपारी 2 वाजेपर्यंत आम्हाला सांगत होते आम्ही तुमचा आहे, आणि दुपारी 2 नंतर ते बदलले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन उभारले। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना, उमाकांत राठोड म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे उमाकांत राठोड असं या ठिकाणी स्वर्गीय आनंदराव देवकतेचा तसा मतदारसंघ होता। देवकते साहेबाला ह्या भागातनं अनेक वेळा तुम्ही लीड दिला। देवकते साहेब जवळजवळ 25 वर्ष ह्या भागातनं आमदार होते। सुद्धा हा भाग अक्कलकोटला तुम्हाला जोडला गेल्यामुळं हा अक्कलकोटचा परिसर नंतरच्या काळामध्ये तुमचं गाव असेल किंवा हे सगळे हे दोन्ही या ठिकाणी अक्कलकोटला जोडले। पण प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि आता शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत। शेवटात आलाय आणि शेवटच्या टप्प्यात प्रचारानंतर आता काय काय गोष्टी सुरू होणार आहेत हे सगळे तुम्ही जुने जाणकार आहेत। आता आपल्याला खऱ्या अर्थानं सतर्क राहण्याची आणि आपल्या गावातला जो काय पक्षावर निष्ठा ठेवून आदरणीय शिंदे साहेबांवर काम करणारा माणूस असेल, पदाधिकारी असेल, ज्या लोकांना असं वाटतंय की धनेश अचलारे निवडून आला पाहिजे, अप्पा धनके निवडून आले पाहिजेत, याकरता गेली कित्येक दिवस झालं ज्यांनी प्रचार केलाय, अशा लोकांची जबाबदारी आता कालपेक्षा आज जास्त आहे। कारण 2 दिवस आता आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे। इलेक्शन कशा पद्धतीनं घेऊन चाललेत आपल्या सगळ्याला माहित आहे। कुठं कुणाला तर उमेदवारी काढून घ्यावं लागते, त्याला प्रेशर केलं जात आहे। कधी कधी तर उमेदवार पळवले जाते, कधी कुणाला दम देऊन रात्रीतनं प्रवेश घ्यायचं काम सुरू आहे आणि रोज आपण ऐकतो आणि त्याला कारण देते वेगळ्या पद्धतीचं, पण कारण खरं काय आहे ते सगळ्या जनतेला माहित आहे। 2च गोष्टीचं कारण असू शकते, एक तर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय कोणता उमेदवार निघून जाऊ शकते का?
वाडीच्या ग्रामस्थांना काय झालं साहेब, सर्वजण मनापासून एका फोनवर उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना साष्टांग दंडवत करतो. आमच्या या पार्लर बैठकीला उपस्थित असलेले माझे मोठे दोन्ही बंधू, एक चेतन बुवा आणि अमोल बापू, यांना बी मी साष्टांग दंडवत करतो. आणि या वळेवाडीच्या भाऊ, माझं पंचायत समिती बोरामणी सदस्य होतो, माझं इकडं नव्हतं, तरी पण मी 1,00,000-2 लाख रुपये या गावाला निधी दिलाय. आणि कुणाचं बी दवाखान्याचं काम राहू दे, पोलीस स्टेशन राहू दे, MSVचं टेम्पूचं काम राहू दे, कुणाचं दवाखान्याचं काम राहू दे, कुणाचं सिव्हिल हॉस्पिटल राहू दे, हे मी काम करण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुमच्या हक्कानं मी इथं एक मित्र म्हणून, एक तुमचा भाऊ म्हणून मी इथं आले आहे. आणि तुम्ही सर्व वळेवाडीचे ग्रामस्थ आम्हाला, हे माझं धनेश सुभाष असलेले, मी शिवसेना शिंदे या पक्षातून उभा आहे. माझं चिन्ह धनुष्यबाण आहे, अनुक्रमांक 1 आहे. माझे दुसरे काशेगावचे पंचायत समिती समाज बंधू अप्पा धनके, हे बी आपल्या म्हणजे काँग्रेस शिवसेना इथे आहे. एक धनुष्यबाणाला क्रमांक 1 आणि खाली अप्पांना हाताला. आणि सर्वजण मी वळेवाडी ग्रामस्थांना विनंती करतो, आम्ही कधीही सांगा, आम्ही विशेष तुमच्याकडं आम्ही सामाजिक काम केलो, आम्ही कधी राजकारण केलं नाही, करणार नाही, आम्ही सामाजिक कामच करतो.